आधी मी या मोतीला बनवण्यासाठी सुरुवात करेन. हा मी पेपर घेतलाय. असा आहे कोंबडी. कोंबडी मी ठेवणार आहे इथे. चल जेवायला बेटा. 10 कांद्याचं आमलेट बनवलं. जेवायचं नाही तुला भूक नाही लागली. जेवूये ना, आम्ही जेवूये ना. हा खेकडा आहे. खेकडा ना मी तिथे बसवायचं. तुम्हाला एक कसं आणते नाही बाजू इकडे ताट आणते जेवायला बसलीस संध्याकाळी. पुरी नको बाबा. हे घे. जायचंय ना तुला? चालू केलंय ते. काय चालू केलं? आता हे सगळं दिसते. हा बघ हे दिसते बघ. काय चालू केलं? माझी बाबू भूक लागली मला रडू येते. माझी बाबूला आज ओवी स्वतःच्या हाताने नाही जेवत आहे. आज ओवीने आजीला बसवलंय भरवायला. आज ओवीचं किस कटलं. ओय फिसकटले. आज तुझा गॅस मूड नाहीये तुझा हाताने जेवायचा. ओवीचा वडा कोण नाही कोण. वडा फुगलाय बेटा. काय रे बेटा वडा फुगला तुझा? आजी ती व्हिडिओ करत होती. मला माहिती नाही ती व्हिडिओ करत होती. मला वाटलं खेळते म्हणून मी उठवलं तिला. तिथे खेळण्याचा पण कसा वडा फुगला. माझा व्हिडिओ खराब झाला. आहे ना? हो होय बेटा. गो माझं लाडू ग. आपण परत करू हा. ही ती शिक्षा आहे भरवायची. तिची शिक्षा असं भरवायची. आजी तुझी शिक्षा आहे का ओवीला भरवायची? काय ग? आजी मला परत भांडण लक्षात आलं. पण झालं तुझं जेवून आता. आता तुझ्या लक्षात राहिले तरी आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे. तुझं जेवून झालेलं आहे. आता तू भांड नाही तर काय पण कर. काय आजी? आता मला भूक लागली. तोडू नकोस तो कचरा नको करू ओवी. आता भूक लागली मला. आणि हे बघा माझ्या बाळाची शाळेची वेळ झालेली आहे. बाळ शाळेला बसलेलं आहे. वेट फॉर अदर्स. ओके. आज टीचर नवीन नवीन शिकत आहेत. मला खूप आवडलं. काय शिकवलं टीचरने? अच्छा HN लिहिलं त्याचं हेन लिहिलंस तू आणि टॉप आणि पॉट लिहिलं. ओ PAH. हा बरोबर. HAT मग हॅट ली. PNE चं ओवी करेक्ट वर्ड सांग काय आहे? पेन. बोल बोल. टीचर पेन. लबाडा. PEN पेन. लिही आता. हे बघा माझ्या ओवीने कशी बोट बनवली. सरक सरक दाखव तुझी बोट. टान टाडान 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 टाडान. वा वा. हा. आणि हा बघ तुझा छोटू कस्टमर. हा पण नाहीये. बघू 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 बघू. पडला. अरे हा एक आहे छोटू कस्टमर. हा बघा. ओ सॉरी. ओवी कोण आले बघ. माहिती तुम्हाला कोण आलंय ते? आज प्रतीक आलाय. आमचा डिलिव्हरी बॉय आलेला आहे. रोज सकाळी नवलेश घेऊन जातो कॅमेरा पालघरला. पूर्ण त्याच्यातली मेमरी रिकामी करतो आणि मग प्रतीक येताना आणून देतो. कारण की प्रतीकचं असे बोयसला रोज काम असतं म्हणून. आणि आज आमच्या डिलिव्हरी बॉयने आम्हाला मैसूर आणून दिलेला आहे. पालघरचा स्पेशल मैसूर. भोलानाथ. ये मी घरात आहे ना. बाय बाय. चाललो मी. हा पूर्ण भिजलोय. आज ओपनिंग केली डेस्टिनेशनची. कधी घेतला? आत्ता घेतला. मस्त आहे. छान आहे. पूर्ण पॅक आहे. दुसरा पण ओलं नाही व्हायला होत ना? रांगोळी कोणी काढली बघ ना. बघितली. ओवीने रांगोळी काढली. कल्याणी कधी येणार आहे? कल्याणी अजून 8 दिवस. अजून 8 दिवस आहेत. म्हणून गाडी वाढवलंय. दिसतोस रे गोरा दिसतोस एकदम. गाडी वाढवलं म्हणून कल्याणी गेल्या. कल्याणीच्या आठवणीमध्ये. ओला नाही होत ना? होते थोडंसं. ते थोडंसं. प्रत्येक रंग होतेच. दाखव.
अरे ओलच होते प्रति, काय उपयोग आहे घालून मग? होते प्रत्येक रंग होते ओला. चल, हा रेनकोट बरोबर नाहीये. माझा तर रेनकोट होता, मी माझ्या रेनकोट मध्ये कधीच ओली नाही व्हायची. आपण दुसरा घेऊया. आता येईल नवीन. हा ह्याने घेतला ना म्हणून, मी घेतलेला असताना तर बरोबर असता. याला काय घ्यायचं कळत नाही आमच्या प्रतीकला. आमच्या प्रतीकला ना कोणतीच वस्तू घ्यायची कळत नसते बघा. एक तर मी घेणार, नाही तर मग दादा घेणार. आणि असे रेनकोट, छत्री ह्या अशा ज्या वस्तू असतात तर मग ती मीच घेते. छत्री पण घेतली, मोठी छत्री आहे. हा रेनकोट घेऊन काहीच उपयोग नाही, तू नेऊन दे त्याला परत. ओके बस. त्याला ओरडायला मी येते पालघरला. माझा तो असं काय माझ्या ऐक ना. धीराला हा दिला रेनकोटला माझा- ओला होतोय. माझा तो बिंग नंदीचा चॅनलवर तो टाकला व्हिडिओ हा. कोंबड्याचा डान्स कॉकवाला. कॉक असा वाला. तो आता जवळपास 1 मिलियन पोहोचला. ए सई, एक नंबर, एक नंबर. व्हायरल झाला व्हिडिओ. व्हायरल, फुल व्हायरल. हा 5 मिनिट. तिचा 5 मिलियन तुला झाला. क्रॉस केली. थांब थांब. कसा प्रतीक एकदा कर. आमच्या सोसायटी वाले येतील म्हणजे 2 एवढे मोठे मोठे कोंबडी कुठून आलेले आहेत, एवढा मोठमोठा आवाज येतो. तर पालघरला कधी जाणार आहे? संध्याकाळी 4 4:30. हा मग मी येणार आहे. ओवीला पार्लर मध्ये घेऊन जायचे, केस कापायचे. मग त्यावेळेस आपण जाऊन घेऊया. काय नाही दुकान चालू आहे. येणार नवीन क्रेझी फुडीचा. हा तर क्रेझी फुडी येतोय. सांगितलंय. दादा बोलले मला कोणता येणार आहे? क्रेझी फुडीचा. क्रेझी फुडीचा रेनकोट बनवायला दिलेला आहे दादाने. हा. त्याच्यामध्ये पण असं जर पाणी गळलं ना तर द्यायचं नाही आपण कोणाला तो. हा म्हणून मी हा टेम्पररी घेतला. अच्छा, टेम्पररी झीलचा घेतला. आहे, चांगला आहे झीलचा आहे. मग झीलचा असून पण असा कसा चांगला तो आहे. झील? तर झीलला येतं ना आतमध्ये सगळं पाणी झील करत. त्याचं काय काय करू शकत. आपण घेऊया. आपला जर आला त्याच्यामध्ये पाणी आलं तर आपण नवीन घेऊ, काय टेन्शन नको. कारण की असं ओला नको. आतमध्ये सगळा ओला आहे, तो पोटापर्यंत ओला आहे इथपर्यंत असा. बायको गेली माहेरी, प्रतीक रडे घरोघरी. मावशी ऐकला का? प्रतीक रडे घरोघरी. ओय चाचू काय बोलतो? ते बाबाची आठवण ते काढते का कॉफी घेतली तर? मध्ये ये ना थोड्या नाही वेळ. चालू. म्हणतो म्हणा. चला आता मी थोडंसं आमच्या प्रतीकशी बोलते. तो काय घरात येणार नाही, त्याला जायची घाई आहे. थांबा मी जरा बोलते त्याच्याशी. टाटा. आणि हे बघा ओवी काय करते. ओवी चीज काढते. चीज नंतर पिझ्झावर पिझ्झावर टाकायला नाही, म्हणजे डॉल्फिन चीज खातो ना. असं. बरा हिचा डॉल्फिन चीज वगैरे पण खातो. आम्ही नाही चीज खात, हिचा डॉल्फिन चीज खातो. मी जेवून घेते. माझी आता नुकताच उपासना झाली. आता मी जेवून घेते आणि ओवीला घेऊन मी सलूनमध्ये जाणार आहे. ओवीचे थोडेसे केस कट करायचे. तिचे जे केस आहेत तर पुढचे जे फ्रंटचे केस आहेत ना ते असे डोळ्यात जातात. मग ते अशी करत राहते. मग थोडेसे असे कट करते. मग थोडीशी इथपर्यंत राहिले ना की डोळ्यात नाही जाणार. आणि तिचा हेअर वॉश करायचं आहे मेन म्हणजे. आणि तिचा शॅम्पू नाही आहे इथे. मागच्या वेळेस मी घेऊन गेली ना सलूनमध्ये तर तिथेच राहिला. मग मी इथे धुणार होती केस पण राहून गेलं कारण की शॅम्पूच नव्हता इथे तिचा. आता तिथे जाते. तिकडे तिचा शॅम्पू आहे सलूनमध्ये. तिचा हेअर वॉश करून घेते. आणि काय काय करणार ओवी? हेअर कट, हेअर वॉश आणि हेअर कट. तर आता मी आधी जेवून घेते आणि मग काय तुमच्याशी गप्पा मारायचे आहेत. मम्मा, आणि बघ मी किती चीज केलं. वा 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 व्हेरी गुड. ओवी कचरा करू नको, त्याचा खूप कचरा होतो. आज माझ्या पुतण्याचा वाढदिवस आहे. त्याचं नाव आहे सिद्धांश. तुम्हाला दाखवते हा सिद्धांशला. काकी सिद्धांशकडे हे दाखवा फोन. हाय सिद्धांश. हे बघा सिद्धांशचाच वाढदिवस आहे. सिद्धांश हॅपी बर्थडे. थँक्यू. अगं आमच्याकडे पाऊस पण किती पडतोय दिसतोय बघ. दिसला? हो हो दिसला. हो बाबा बाबा भरपूर पडतोय. हा हो आमच्याकडे पण आज खूप पडतोय. सकाळपासून चालूच आहे. चल. हा चला तयारी करा मस्त बर्थडेची आणि काळजी घ्या. माझी चुलत सासू आहे ना म्हणजे नलू काकी ज्या अंधेरीला राहतात त्यांच्या नातवाचा म्हणजेच माझ्या पुतण्याचा सिद्धांशचाच वाढदिवस आहे. सिद्धांशच्या वाढदिवसाच्या भरभरून खूप 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 शुभेच्छा. त्यांच्याशी मी बोलली तर बरं वाटलं. हे बरं आहे ना आता व्हिडिओ कॉल असल्यामुळे एक गोष्ट तर भारी होते म्हणजे आपल्याला पटकन सगळ्यांशी कनेक्ट होता येतं. नाहीतर मग फोन लागणार कधी आपण बोलणार. त्याच्यापेक्षा हे बसतं ना सगळ्यांच्या सेलिब्रेशनमध्ये आपण एकत्रही येऊ शकतो. एक पार्ट होऊ शकतो त्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ कॉलमुळे. डायरेक्ट तिकडे का पोहोचू नाही शकत पण व्हिडिओच्या थ्रू तरी तिथे पोहोचू शकतो. तिथे काय चाललंय हे तरी पाहू शकतो. काय आजी बरोबर की नाही? हो. आता जेवून घेते आणि निघते सलूनला. पहिलं निघायचं. इथे असल्यानंतर माझ्या केसांना ना फणीच नसते बघा. माझे केस असेच असतात. असेच वरती बांधलेले असतात. तुमचं पण असंच असेल हा. आता मी जाते पहिलं सलूनमध्ये जाते. ओवीचा हेअर कट करायचा हेअर वॉश करून. ओवी तुझं जरा तोंड दाखव सगळ्यांना.
मम्मा मला हा. छत्री उघडून दे. ए गाडीत कुठे छत्री उघडते? वेडी झालीस का तू? गाडीत छत्री उघडून मागते. असं कोणी गाडीमध्ये छत्री उघडतं का? आणि काल ना विहू आणि ओवीने काय केलं माहितीये का? विहू ओवीचं एक चप्पल घेऊन गेला आहे आणि ओवीकडे विहूचं एक चप्पल राहिलेलं आहे. असा प्रकार झाला. त्यामुळे आता ओवीला मी माझी चप्पल दिली घालायला. पोरग माझं लई मोठं झालं बघा. चला आता सलूनला जाऊ. ओवी आली आणि आल्या डायरेक्ट हेअर वॉशच्या चेअरवर जाऊन बसली. काय का ढमू? अरे ढमडू. आणि 4 वाजलेत. माझा स्टाफ घरी गेलेला आहे. आता आम्ही पण घरी निघतो. ओवीचे हेअर वॉश झालेत, हेअर कट झालेत. पण जरा व्यवस्थित केसांवरती जरा फणी अशी लावली जरा व्यवस्थित वाटण्यासाठी. नाही तर तुम्ही म्हणते हिचं सलून आहे आणि ही तर कधी केसांना फणीच नाही लावत. पण असं काही नाहीये. असं कसं जरा इथे आल्यानंतर असं होतं माझ्याने कधी कधी. आणि कसं बाकीच्या वेळेस तर मी कामामध्ये म्हणजे कामं कंटिन्यू चालू असतात त्यामुळे तर तयारी करावीच लागते आणि तयारीमध्ये असं राहावंच लागतं. आणि कधी कधी तयारी न करता राहण्यामध्ये पण लई मजा वाटते बघा. आणि असं मला तर नेहमीच होत असतं. सो चला आता पण निघूया. आणि ते बाहेर पाऊस पण थांबलाय. हे बघा. तू कुठे निघाला? बाहेर पाऊस थांबलाय. आणि ओवीचा मी फक्त पुढचे थोडेसे कट केले केस. हा बघा थोडेसे पुढचे कट केले कारण की डोळ्यात येत होते म्हणून. आणि घरी जाता जाता ओवीला आठवण आली विहूची. ओवी बोलते मम्मा आपण विहूकडे जाऊया चल ना. म्हटलं की ठीक आहे चल आता काय. मग आता आम्ही विहूकडे आलोय आणि आता त्या दोघं जण मध्ये गेलेत आणि त्यांचा खेळ चालू झालेला आहे. म्हटलं मी पण थोड्याशा रश्मीबरोबर गप्पा मारते आणि यांचा पण खेळ चालू झालाय. आता खेळ खेळली दिवसभर. तिचं खेळणंच चालू होतं. पार्लरमध्ये गेली मस्त हेअरकट वगैरे करून आली. हिरोईन बनून आलाय माझं बाळ. नंतर व्ह्यूकडे गेली थोड्या वेळ तिकडे खेळली आणि घरी आली मग 7:30 वाजता. त्याच्यानंतर बरं घरात खेळत बसली आजी आजोबांबरोबर. मग आता होमवर्क नाही केला. मम्मा उद्या सकाळी टीचर विचारणार आज आपण दिवसभर होमवर्क नाही केला. म्हटलं बसतेस तर बोल करणार आहेस आता. तर हो मम्मा मी होमवर्क केल्याशिवाय नाही झोपणार. ओवीचं माझं एक खूप चांगलं आहे की ओवी होमवर्क हा करते. भले उशिरा का होईना पण करते. होमवर्क केल्याशिवाय झोपत नाही ना बाळा. तर माझी उठी लाईन चुकीची झाली. आता काय करू मी? बरं आहे. अक्षर तर सुंदर काढलेस ग तू ओवी. आणि आता छान काढलेस. तुम्हाला असं सुंदर अक्षर काढायचं असेल तर आधी तुम्हाला हात करायला तर ठेवावं लागेल. पण सगळ्यात आधी मला इथे आतून असा 2 आणि 6 खूप छोटे अक्षर काढा. तुम्हाला असं नाही करायचं. अशी अक्षर छान नाही दिसत मला. 2 कसे इथे करतो असे अक्षर करायचे असे एकदम छान होते बघा किती छान दिसतं. बरं बरं काढ आता काढ. ओवीला ना मला होमवर्क करण्यासाठी मागे नाही लागावं लागेल. 1-2दा तिला सांगितलं ना की
की ती कम्प्लीट करते, तिच्या आवडीने कम्प्लीट करते अगदी. मला अजिबात टेन्शन काय नसतं होमवर्कचं माझ्या बाळाचं. अभ्यासासाठी ती तयार असते, फक्त तिचा अभ्यास घेण्यासाठी एक माणूस बाजूला बसायला लागतो आणि तिला सांगायचं असतं की तू हे कर, तू हे कर असं. तुम्ही सगळ्यांनी पण अभ्यास करायचा बरं का बाळांनो. मम्मा पण मी मध्ये मध्ये टीव्ही पण बघते ते. हां, टी व्ही पण बघते हा मध्ये मध्ये. आणि असं काय नाही, तुम्ही जी लहान लहान मुलं आहेत ना त्यांनी पण होमवर्क करायचा. हा, माझं बाळ बघा किती मस्त होमवर्क करते आणि मगच ओवी खेळते, मगच शूटिंग करते है ना बेटा. पहिला होमवर्क कम्प्लीट करायचा. हा, चला आता तिचा होमवर्क घेते, मग तुमच्याशी गप्पा मारते. हे बघा इथे बिछाना टाकायचं आम्हाला झोपण्यासाठी आणि हिचं काय चाललंय. तुझ्या हाती टाकू टाकू तुझ्यावर, तुझ्या टाकते. चल तुझ्यावरतीच टाकते, बिछानाच टाकते तुझ्या अंगावरती. आले उत्तर का नाही तू आता. चाल उतला उतले उतले. अँड बाय बाय. ही कोणती भाषा आहे. पोचिया आपल्या हुनु मुनिया उंडू उंडू पुनु पुन्ना पुसु पुसिया कोता पुली पुटिया पुची